कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। स्वर्गीची अमरेची तात देवा मृत्यूलोकी आम्हा जन्म हवा। त्या रेलमध्ये स्वर्गातले जे देव आहेत ते मृत्यू लोकाला का यायचं म्हणतात, त्याचं कारण आहे. त्या मृत्यू लोकामध्ये जे काही साधायचं आहे, पुण्यप्राप्ती, जो आनंद आहे ते स्वर्गात नाही. म्हणून त्याच्यासाठी भगवंतसुद्धा वैकुंठ सोडून त्या लीला करण्यासाठी मृत्यू लोकात येतात. आणि मृत्यू लोकाला येत असताना त्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद स्वर्गात नाही. स्वर्गात फक्त अमृत आहे. आणि या ठिकाणी धर्मामध्ये कार्यरत करत असताना, धर्माचं कार्य करत असताना भगवंताला एवढा आनंद होतो तर स्वर्गात नाही. नव्हे तर भगवंतासंग जे धर्मकार्य करत असताना भगवंताच्या सानिध्यात राहून तो आनंद आहे ते स्वर्गात नाही. आणि त्याच्यासाठीच ज्या वेळेस धर्मावर गलानी येते आणि त्यावेळेस भगवंत अवतार घेतात. आणि अवतार घेऊन धर्माचा जे काही हेतू आहे जन्माचा तो पूर्ण करतात आणि हे लोक सोडून परलोकाला निघून जातात. आणि भगवान परमात्मा हा सगुण साकार रूपात येत नाही. कोणाच्या पोटी येतो तर ज्याचं अनंत पुण्याचा साठा असतो आणि त्यांच्या पोटी भगवान परमात्मा अवतार घेतात. कृष्ण अवतारामध्ये तसंच आहे. यशोदेनं आणि नंदबाबानं फार पुण्य केलं होतं आणि त्या पुण्याच्या बळावर श्रीकृष्ण त्यावेळेस त्यांनी की भगवंता मी तुला बालरूपात पाहते आणि पाहावा अशी माझी इच्छा आहे, असे एक वरदान दे. त्यानुसार भगवान परमात्मा भक्तीच्या शक्तीवर आणि वजन कमी करण्यासाठी भगवान परमात्मा त्यांना वरदान देतात. आणि जसं बोललं तसं क्रिया घडवतात. मग त्याला वेळ काळ येऊन द्यावं लागतं. ज्यावेळेस या धर्मावर गलानी येते, पृथ्वीवर पापाचं वजन जास्त झालं आहे. कंसाने त्यावेळेस काय केलं होतं की हाहाकार मांडला होता. त्या ठिकाणी धर्म जी काही वाढवायची व्याख्या आहे, ग्रंथ, पोथीपुराण आणि कथा कीर्तन फार त्याने बंद केली होती. आणि त्यावेळेस मीच भगवंत असे समजा पंडितांना त्यांनी असं म्हणून त्रास देत होता. आणि त्याच्या काळामध्ये गोहत्या, ब्रह्महत्या हे असंख्य वाढलेली होती. माझं का घेतलं? आणि त्यावेळेस भगवान परमात्म्याला हे पृथ्वीरूपी गाय ब्रह्मदेवाकडे गेली. हे त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला त्यानं त्या गायी रूपात पृथ्वी माता गेली, त्यानं विनवणी चालू केली. हे भगवंता या ठिकाणी पृथ्वी तलावर फार हे झालं आहे, पाप वाढू लागले की पापाचा भार मला सहन होईना, काहीतरी करा. मग त्यावेळेस ब्रह्मदेव त्या ठिकाणी म्हणले की हे माझं काम नाही की शंकराकडे जावं आपण. आणि शंकराकडे गेले की त्याने आराधना केली. शंकर असणारे ते ध्यानस्थ बसले असताना त्यांनी ध्यानस्थ भंग झाले. आणि तिथून पृथ्वी मातेने हे ब्रह्मदेव आणि पृथ्वी माता तिच्याकडे गेल्यानंतर त्याने बघितलं की हीच मागितलं की माझ्या डोक्यावर पापाचं वजन फार झालेलं आहे आणि ते मला सहन व्हाय नाही. मग म्हणले हे माझंही काम नाही, भगवान श्री हरी विष्णूकडे जावं आपण. आणि त्यावेळेस हे पृथ्वी, शंकर, ब्रह्मदेव हे भगवान विष्णूकडे गेले. आणि गेल्यानंतर हे भगवान विष्णूंना सर्व हकीकत सांगितलेली आहे. आणि ज्या वेळेस या धर्मावर गलानी येते, म्हणजे धर्म म्हणजे काय ही व्याख्या आपल्याला समजून घेतलं पाहिजे. धर्म कशाला म्हणतात की धर्म
ज्याच्यावर विनाकारण त्रास करतात आणि आपण स्वतःचा हेतू पूर्ण करायसाठी ते नको ते म्हणजे माणसाचा छळ केला जातो, निरपराध माणसाचा त्या ठिकाणी बळी गेला जातो, ह्याला अधर्म म्हणतात. आणि ह्याची संख्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा अवतार घेत नाहीत. हे मूळ हेतू आहे. आणि अवतार घ्यायचं प्रयोजन ही भगवान परमात्मा एकटा येत नाही, सांगोडे घेऊन येतो. ते देव म्हणतात की भगवंत आम्हाला तुझ्या संग यायचं आहे. ज्यावेळेस भगवान परमात्मा अवतार घेतात त्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या सानिध्याला जी काही देव मंडळी होती 33 कोटी देव, त्यांचं कारण एक असं होतं की त्यांना या रावणाने बंदिस्त ठेवलं होतं, त्यांना मुक्त करण्यासाठी एक हेतू होता. आणि दशरथ राजाचा जो पण होता की ह्या पृथ्वीवर अधर्म माजलेला आहे, रावणाने स्वतः त्या ठिकाणी अधर्म माजलेला होता. रावण म्हणायचं मीच ईश्वर आहे, मीच भगवंत आहे, असं त्यावेळेस घडलं होतं. त्यावेळेसही भगवान परमात्मा आले होते आणि रामराज्य त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी काय दाखवून दिलं की जीवन जगत असताना एक आदर्श राजा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बंधुप्रेम आणि पतिव्रता स्त्री म्हणजे सीता, पतीनं जी काही आपल्या पत्नीविषयी जी काही प्रेम भावना आहे आणि सीतेचं जी काही आपल्या पतीविषयी जी प्रेम भावना आहे ती सिद्ध करून दाखवली कशी, हे रामायणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि बंधुप्रेम आहे, ते बंधुप्रेम कसं असतं हे प्रभू रामचंद्राने दाखवून दिलं. आताच्या हल्लीच्या काळामध्ये आपण कथा कीर्तन फार ऐकतो, पण बंधुप्रेम त्या ठिकाणी आढळत नाहीत. एकदम कथा करत असताना जो कथेकारी आहे तो कथेकारी असणारा बंधुप्रेम त्यांचं ओळखू येत नाही. मातृप्रेम आहे, मातृप्रेम प्रभू रामचंद्राने सिद्ध करून मातेचं सेवा कशी करायची, वडिलाची आज्ञा कशी पाळायची, आणि त्या प्रभू रामचंद्राने प्राण गेला तरी वचन न मोडे हा त्यांचा पण होता. मग वल्लाचं पण पूर्ण करण्यासाठी प्रभू रामचंद्राने 14 वर्ष वनवास सहन केला. आणि सहन करत असताना त्याचा पाठीमागचा इतिहास असा होता की ते जे काही ऋषीमुनी आहेत, वृक्ष आहेत, झाडं आहेत, दगडं आहेत, ते चालता प्रभू रामचंद्राच्या स्पर्शानं त्यांचा उद्धार होत होता. आणि म्हणून ती 14 वर्ष वनवास भोगण्याचे भगवान परमात्म्याला कार्य भाग पडलं. मग ते स्वर्गीचे देव असणारे आपल्या आपल्या पदानुसार मग त्या ठिकाणी ते कोण झाडं झालती, कोणी दगडं झालती, कोणी लताविली झालत्या, असं त्या ठिकाणी घटना घडलेली आहे. आणि त्यांचा उद्धार करण्यासाठी आणि तो आनंद भोगण्यासाठी ते लोक स्वर्गीचे अमर, स्वर्गीचे देवलोक त्या ठिकाणी आले होते. असं प्रत्येक अवतारामध्ये प्रभू रामचंद्राने नव्हे तर श्रीकृष्ण अवतारामध्ये स्वतः तसंच जे काही श्रीकृष्णाचे सैन्य आहेत ते सैन्य असणारं हे देवलोक झाले. प्रभू रामचंद्राचे जे अस्त्र आहे, धनुष्य आहे, ते अस्त्रसुद्धा देव झाले होते. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता देवा मृत्यूलोकी आम्हा जन्म हवा, ह्याच्या पाठीमागचा हा व्यवहार आहे. भगवान परमात्मा हा व्यवहार करतात. आणि भक्तांचं संरक्षण करायचं आणि दैत्यांचा नायनाट करायचा हे भगवान परमात्मा. जसं आपण प्रपंचामध्ये एखादं व्यवहार करतो किंवा त्या व्यवहारात करत असताना त्याच्यामध्ये आपण रमून जातो, तसं भक्तांचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्माचा व्यवहारच आहे. भगवंताने आपल्यावर आनंद उपकार केलेत. मग ही रेलमध्ये का बोलायची पाळी येते, कारण वारंवार जर समजा आपल्या उपकाराची परतफेड आपण भगवंताने आपल्यावर जे उपकार केलेत ते उपकार फेडण्यासाठी परत असणारा जो आनंद आहे तो आनंद स्वर्गात नाही. या मृत्यू लोकामध्ये जे काही बंधन आहेत ते स्वर्गामध्ये आहे. स्वर्ग म्हणजे काय? स्वर्गामध्ये काय आहे? पुण्याचा साठा पूर्ण झाल्यानंतर
परत मृत्यू लोकात यावं लागतं. आणि तर ज्याच्या जन्मामध्ये किंवा ज्याच्या मागच्या जन्माचं पुण्य जर शिल्लक असेल आणि तो त्या पुण्यानुसार त्याला जन्म मिळतो. आणि ज्यावेळेस पाप आणि पुण्य संकट तुलनात्मक होण्यासाठी मनुष्य जन्म होतो आणि आपल्या मागच्या जन्मी जर समजा पापच शिल्लक राहिला असेल तर त्याला वेगळ्या योनीचा जन्म मिळतो. म्हणजे जन्म मिळण्याच्या अगोदर पुढला जन्म घडवायचा असेल तर सतत नामचिंतन घेणं महत्त्वाचं आहे. आणि मग नामचिंतन काय करतं? 184 फेरा चुकवितं. 184 म्हणजे सरपटणाऱ्या प्राणीपासून ते सर्व आले द्यात. आडवा प्राणी आला, उभा प्राणी आला, हे सर्व आहे. आणि मनुष्य जन्म असा आहे तो विवेक विचारीचा त्या ठिकाणी एक निवडला गेलेला आहे. आणि हे जो भाग आहे हे भाग ह्या भागामध्ये मनुष्य जन्मामध्ये जेवढा आनंद आहे, मृत्यू भवनामध्ये जेवढा आनंद आहे स्वर्गात नाही, तो आनंद भोगण्यासाठी सदैव भगवंताला ते तुझ्या संग यायचे आम्हाला अट्टास करतात. आणि परत ते असणार सैन्य रूपात, कोणी वृक्ष रूपात हे देव येताना आणि आनंद भोगतात. रामकृष्ण. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं.